नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत। जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा। जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा। जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र थारा। जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते। सेवा घडू दे जगामध्ये देवा। तुझे राज्य येवो, जगिया स्वर्ग उभारा हो। तुलाच वंदन घे, अमुचे वैभव तू अवघे। तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी। प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर। जय 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 बापा, जय 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 बापा। जय 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 पुत्रा, जय 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 पुत्रा। जय 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 आज्ञा, जय 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 आज्ञा। जय जय जगदीशा, जगाला। आजच्या मन्नासाठी देवाचे वचन मत्तय 9 अध्याय वचने 32 ते 33। मत्तय 9 अध्याय वचने 32 आणि 33। मग ते तेथून जात असताना पहा, एका मुक्या भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले। त्याने भूत काढल्यावर त्या मुक्याला वाचा आली। तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, इस्रायलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते। देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो। प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम। जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, मत्ते कृषी वर्तमान याचा 9 अध्याय आणि वचने 32 ते 33 या वचनापर्यंत। या ठिकाणी आम्ही पाहतो की एक भूतग्रस्त जो आहे त्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणले आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं भूत काढल्यावर त्या मुक्याला वाचा आली। तेव्हा लोकसमुदाय जो त्या ठिकाणी होता तो आश्चर्यचकित होऊन म्हणाले की इस्रायलामध्ये असे कधीही पाहण्यात आले नव्हते। आम्ही पाहतो की त्या ठिकाणी देवाचं गौरव झालं। प्रभू येशू ख्रिस्ताने त्या परिसरामध्ये अनेक जे रोगी होते, आंधळे होते, पक्षघाती होते, अशा सर्वांना काय केलेलं आहे? बरं केलेलं आहे। म्हणून जो कोणी त्याच्या पायापाशी जातो, जो कोणी त्याच्या चरणाजवळ जातो, तो आशीर्वादित आणि निरोगी झाल्याशिवाय राहत नाही। आम्ही 34व्या वचनामध्ये पाहतो की परुषी म्हणू लागले, हा भूताच्या अधिपतीच्या सहाय्याने भूते काढतो। परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लोकांकडे लक्ष न देता त्याचं जे लक्ष आहे 35व्या वचनाप्रमाणे तो सभासदांना शिकवित, राज्याची सुवार्तेची घोषणा करीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत नगरानगरातून व गावागावातून फिरत होता। प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त लोकांना बरंच केलं नाही, तर त्यांना देवाचं वचन दिलं, तारण दिलं आणि तारणाचा मार्ग देखील त्यांनी सभास्थानामध्ये शिकवलेला आहे। आज या वचनाच्या द्वारे देव आमच्याशी बोलू इच्छितो की ज्या वेळेस परिस्थिती कोणतीही असू द्या, आम्ही
त्याच्या पायापाशी जातो, त्याच्या चरणाजवळ जातो, तर तो आम्हाला रिकाम्या हाताने पाठवत नाही, तर आमच्या जीवनामधल्या सर्व अडचणी, संकट, आजार, विकार तो त्याच्या कृपेच्या द्वारे काय करतो? नाहीसे करून टाकतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. त्याला बसलेल्या माराच्या वळाने आम्हास आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आरोग्य देणारा परमेश्वर तो आहे. तो आमचा डॉक्टर आहे, तो आमचा वैद्य आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही त्याच्यावरती आपला भरोसा टाकू, त्याच्यावरती विश्वास ठेवू, विश्वासाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि लोक देखील आश्चर्य करतील की हे लोक कसे काय बरे झाले. आणि म्हणून या तर ज्याप्रमाणे दावीद राजा म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आम्ही आमच्या जिवंत देवाचा अनुभव घेऊया आणि आपले जीवन त्याच्या हातामध्ये समर्पित करूया. आज जगभरामध्ये असे अनेक लोक आहेत, कष्टी आहेत, भाराक्रांत जण आहे. तो आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या चरणाजवळ बोलावित आहे, तो आमंत्रित करत आहे, तो आपलं स्वागत करत आहे. जोपर्यंत आम्ही आमचं जीवन त्याच्या हातामध्ये समर्पित करणार नाही, आमची दुःख, आमची कष्ट, आमचे आजार त्याच्या हातामध्ये समर्पित करणार नाही, तोपर्यंत त्याच्यातून आम्हाला मार्ग निघणार नाही. आणि ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन त्याच्या हातामध्ये देऊ, निश्चित तो आम्हाला सहाय्य, कृपा, अनुग्रह, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. या तर प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्या जिवंत देवाची स्तुती करूया आणि आपला सर्व भार त्याच्यावरती टाकूया आणि स्वस्थ राहूया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा दया केलीस, कृपा केलीस आणि तू आम्हाला एक चांगली रात्री सुखाची झोप देऊन एक नवीन दिवस आमच्या आयुष्याला, नेत्राला जोडलास, त्याबद्दल धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही तुझा अनुभव घ्यावा, तुझ्या पायापाशी यावं, तुझं गौरव करावं, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करतो. आणि जे हरवलेले आहेत देवबापा, तू ते शोधाव्यास आलेला आहे. अशा लोकांनी तुझा शोध घ्यावा आणि तुझं गौरव करावं आणि जीवनामध्ये अद्भुत कार्य करून घ्यावं, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आजचा संपूर्ण दिवस, वेळ, क्षण सर्व काही तुझ्या स्वाधीन आणि अधीन करून तारणाऱ्या येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो, म्हणून तो ऐक. आमेन. सहर्ष दिन रजनी प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर, जय 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 बापा, जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्मा, जय 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 आत्मा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा, जय मंगल धामा, जगावर तुझा मात्र प्रेमा, जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र तारा, जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते, जग हे तुझी वाट बघते, जग हे तुझी वाट बघते. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.